नमस्कार. आज आपण नवी मुंबईमध्ये जेणेकरून की प्रभाग क्रमांक 24 मध्ये आलेलो आहोत. श्री गणेश सोसायटीमध्ये आलेलो आहोत. जेणेकरून एक आज नवी मुंबईची रणधुमाळी आपण बघत असाल. नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेची निवडणूक चालू झालेली आहे. दिग्गज नेते उभे आहेत आणि त्याच्यातून एक सर्वसामान्यांचं नेतृत्व आज आपल्या समोर बोलणार आहे. जेणेकरून अहिल्यानगर या पश्चिम महाराष्ट्रातून ते येतात आणि ते आज तिथून येऊन इथे बसलेले एक नेतृत्व आहे. जनसामान्यातलं नेतृत्व आहे आणि त्या ताईंचा जेणेकरून आज प्रवास खूप खडतर झालेला आहे. आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून की नमस्कार ताई, आपले स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. जेणेकरून की आजचापर्यंत आपण जो प्रवास केलेला आहे आपण एक थोडस एक शॉर्टकट मध्ये सांगा आणि जे आज आपण त्या प्रवासाला सामोरे जाऊन एक लोकांसमोर आपण जाऊन जी कामं केलेली आहेत त्याच्यातून आज आपण निवडणूक लढत आहात आणि आपण मांडत आहात. तरी आपण नेमकं काय सांगाल त्याबद्दल जनतेला? सर्वात प्रथम मी आपल्याला नमस्कार करते. मी सौ सुवर्णा हाडोळे, प्रभाग क्रमांक 24 क मधून आहे. एक 4 नंबरचं बटन आहे माझं तुतारीचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्वंत नेते यांनी माझ्यावर अतूट विश्वास ठेवून ही उमेदवारी माझ्या हातात दिलेली आहे आणि ती मी पुरेपूर पाळून त्यांचं संधीचं सोनं करणार आहे. कारण या ठिकाणी मी पाहते सर्वसामान्य जनतेला आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात न्याय मिळवून देण्यासाठी खूप काही त्रास होतो आणि खूप काही त्रास सहन करायला लागतो. त्यासाठी कुठेही काहीही त्यांना भेटत नाही. मी हे स्वतः जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आज जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेबांनी जे काही माझ्यावर विश्वास ठेवला, पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला, ते मी आज या ठिकाणी उमेदवारी म्हणून लढणार आणि लढवणार. जेणेकरून आज आपली उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपण प्रचार करत आहात, लोकांचा आपल्याला प्रतिसादही मिळत आहे. काय सांगाल म्हणजे लोकांना, जनतेला, आपण एक सामान्य जनतेला आणि एक म्हणजे शिक्षणदार लोकांना आणि एक सामान्य बुजुर्ग लोकांना काय म्हणजे काय आव्हान कराल? मतदानाचं काय आव्हान कराल? मी सर्वसामान्य जनतेतली आहे आणि माझ्या सर्वसामान्य जनतेला मी एवढंच सांगणार आहे का माझ्याकडून कुठल्याही प्रकारचं आव्हान तर नाही, पण जर संधी आली तर त्याचं सोनं करून तुमचे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रश्न तुमचे मी सोडवण्याचा प्रयत्न करणार. आणि जेणेकरून आपण ज्या प्रभागामधून उभे आहात, प्रभाग क्रमांक 24 आणि क, आपल्या समोर पण दिग्गज लोक उभे आहेत. जेणेकरून तुम्हाला काय वाटतं, आपण त्यांना आव्हान देऊ शकाल? नक्कीच का नाही देऊ शकणार. या ठिकाणी मी माझं बळ बघितलेलं आहे. माझ्या जनसामान्य मताचं मी मत घेऊन प्रत्येक घरात आज डोर टू डोर जाऊन त्या ठिकाणी मी त्यांचं मत ऐकून मला उलट अजून उत्साह आलेला आहे आणि मी ह्यासाठी सामर्थ्य जायला नक्कीच तयार आहे आणि लढणार आणि जिंकणार. जेणेकरून बघितलं आपण, ताईंनी सांगितलं की जेणेकरून माझा जो प्रवास होता, जो खडतर प्रवास होता आणि आतापर्यंत मी इथे येऊन पोहोचलेले, मी निवडणूक लढत आहे शरदचंद्र पवार गटामधून आणि दिग्गज नेते आज समोर उभे आहेत, तरी मी सामना करेल. आणि ताईंनी जे सांगितलेलं आहे की जेणेकरून माझा प्रचार करेन, मी कोणाविरुद्ध जाऊन बोलणार नाही, माझा प्रचार करेन, जनतेमध्ये माझे प्रश्न मांडेल आणि जनता मला नक्कीच निवडून देईल, हा त्यांचा एक विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.